नमस्कार. आपल्याकडे भाताचे खूप सारे प्रकार बनवतात. आज आपण बघूया पावटा घालून भात कसा बनवायचा. अगदी 10च मिनिटात हा भात तयार होतो. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम 2 टेबलस्पून तेल घ्या. तेल तापले की त्यामध्ये एक उभा कांदा कापून टाका. थोडे परता. कांदा भाजत आला की त्यामध्ये एक टोमॅटो उभा कापून परतून घ्या. दोन हिरव्या मिरच्या उभे काप करून टाका. तुम्हाला जर तिखट हवा असेल तर एखादी मिरची वाढवू शकता. चांगले परतून घ्या आणि 2 टेबलस्पून आले लसूण कोथिंबीरची पेस्ट टाका आणि लसूण आणि आल्याचा कच्चा स्वाद जाऊपर्यंत परता. यामध्ये पुलाव मसाला अर्धा टीस्पून, धने जिरे पावडर 1 टीस्पून, आणि पावट्याचे दाणे 1 कप टाका आणि चांगले परतून घ्या. मीठ 1 टीस्पून टाका आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे दही 1 टेबलस्पून टाकायचं आहे, ज्यामुळं हा पुलाव अतिशय रुचकर असा होतो. थोडं तेल सुटूपर्यंत परतून घ्या. आता यामध्ये 1 कप तांदूळ टाका. यासाठी शक्यतो पुलाव किंवा भात बनवण्याच्या आधी अर्धा ते 1 तास तांदूळ भिजवावा. जर गडबड असेल तर तांदूळ भिजवला नाही डायरेक्ट धुवून घेतला तरीही चालतो. तांदूळ तेलात चांगला परतून घ्या आणि तांदळाच्या दुप्पट पाणी टाका. पाणी शक्यतो गरम करून घेतलेलेच बरे. चवीसाठी साखर हाफ टीस्पून किंवा पाव टीस्पून टाका. त्याचबरोबर तूप 1 टेबलस्पून टाका. जर आवडत असेल तर 2 टेबलस्पून तूप टाकले तरीही चालेल. लिंबूचा रस 1 टेबलस्पून किंवा 1 टीस्पून टाका, तुमच्या आवडीप्रमाणे. लिंबूचा रस टाकल्याने पुलाव अतिशय चविष्ट होतो. बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करा. भात तयार. असा हा पावटा घालून केलेला भात, पावटा पुलाव किंवा पावटा भात अतिशय छान आणि रुचकर होतो. तुम्हालाही आवडेल आणि घरच्यांनाही आवडेल. नक्की करून बघा आणि मला कळवा. धन्यवाद.